मित्रांनो नमस्कार. मी आलो आहे आता आदमापूरमध्ये. नुकताच कालपासून भंडारा उत्सव सुरू झाला आणि 7 दिवस सप्ताह आहे आणि सप्ताहाच्या दरम्यान बरीचशी मंडळी इकडे येऊन जाणार, बरेचसे भक्तगण इकडे येऊन जाणार. मित्रांनो तुम्ही आदमापूरमध्ये ज्या वेळेला येत आहे त्यावेळेला मंदिरासमोर जे काही झाड आहे पिंपळाचं ते तुम्ही पाहिलं असेलच. तर मित्रांनो त्या झाडाची माहिती घेण्यासाठी मी आलो आहे आदमापूरमध्येच कुंडलिक ज्ञानू पाटील यांच्या घरी. मित्रांनो खरंच बऱ्याच जणांना ह्या झाडाविषयी माहिती नाही आणि ह्या झाडाची माहिती सगळ्यांना पोचावी. हे झाड कसं लावण्यात आलं आणि कधीपासून हे झाड तिथं आहे किंवा मामांच्या समाधीच्या वेळेपासून आहे का कसं, हे सगळं आपण कुंडलिक ज्ञानू पाटील यांच्याकडून जाणून घ्या. बोला बाळमामांच्या नावानं सांग. नमस्कार. नमस्कार. इथं जे मंदिरासमोर आल्यावर भक्तांना जे पिंपळाचं झाड दिसतंय, आता ज्या ठिकाणी पैसे लावून असं कौल लावतात लोक, ते जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाची कथा तुमच्याकडून ऐकायची आहे मला. सुरुवातीपासून सांगा. सुरुवातीपासून म्हणजे त्याचं 5 येडं काढतात लोक आणि ₹2 त्याला चिकटून धरतात आणि नेमका म्हणजे शंकरचा अवतार आहे ते बरं झाडात त्या. सुरुवात कशी तुम्हीच लावला झाडे, तर ते सांगा कशी घटना, काय घटना झाली होती त्यावेळेला. घटना म्हणजे मामांची बकरी मुरगुड शिंदेवाडे विषय आले. तिथनं येताना एक बकरं कळपातला आत डायरेक्ट घुसलं मंदिरमध्ये. कुठली त्यावेळेला तळ कुठं होता? ते तळ तिखंड येत होते आमच्या गावाला. इकडे येत होते. हां. येताना त्यातलं बकरं आधी आली की समाधीचं येडं काढून बकरं जातात. इथं भेटल्याशिवाय वर जात नाही, वर जात नाही मरगुबाईच्या मंदिरला. हां. त्यातलं एक बकरं कळपातलं डायरेक्ट आत घुसलं बरं मंदिरमध्ये. बरं मंदिरमध्ये घुसलं, 5 येडं काढलं आणि त्यानं मुंडकं लावून जीव सोडला. बरं जीव सोडला मामांच्या समोर. 5 गावचे पंच आले ते बकरी घालवा. शेवटी बुद्धी देणार तेव्हा म्हटलं मी मोठ माती देणार, तुला काय करायचं ते सही म्हटले ते. बरं. मग मी ते रात्री 1-2 वाजेपर्यंत डबरा काढला रात्रीचं. रात्री? हां रात्री 12-1 वाजेपर्यंत. बरं बरं 15 मग गडी रचला तो बकरा हलना भजन लावून. बरं बकरं हलायलाच नव्हतं. बकरं जाग्यास ना हले ना, बरं. एवढी गडी रचून. हां हां मग भजन लावून मामाकडे पुढा करून ते बकरं फुरलं तिथं आणि त्याच्यावर ते झाड लावलं. खड्डा तुम्ही काढायला सुरू केला होता तो किती वाजता सुरू केला होता? ते तरी 10-10:30-11ला चालू. रात्री 11 वाजता सुरू केला? 11 वाजता. कधी पूर्ण झालं मग खड्डा काढून वगैरे? 12-1ला पूर्ण झाला डबरा. बरं. डबरा पूर्ण म्हणजे 1-1.5-2-2:30ला. तुम्ही म्हणता त्या ठिकाणी भजन सुरू होतं. मग हे तुम्ही जे काय त्याचा जे काय तुम्ही तिथं पुरला त्यावेळेला ते भजनवाले वगैरे तिथं आले होते का किंवा आणि कोण लोक होते तिथं? कोण नाही, भजने तेवढे आणि मीच एकटा. भजन तेवढे? दुसरं कोण भजने होतं आणि मी एकटा. आदमापूरचं भजन होतं काय दुसऱ्या गावचं भजन? आदमापूरचं नाही, सगळे भजने आदमापूरचे भजना आदमापूरचे होते. बरं. परगावचं कोण नव्हतं. बरं. मग पुढं सांगा की. मग पुढं ते पुरलं, त्याच्यावर माती घालून हे करून आणि ते पिंपळाचं झाड आणून लावलं त्याच्यावर. बरं बरं बरं. ते झाड जगलं. बरं. जगल्यानंतर तिने ते भोत्याने कठरा बांधून हे करून. पिंपळाचं झाड कोणी आणून लावलं तिथं? मी स्वतः लावलं. तुम्ही स्वतः लावलं? हां स्वतः मी लावलं ते झाड. बरं. ते झाड लावून ज्या ठिकाणी त्या बकऱ्याची समाधी आहे त्याच ठिकाणी आता ते पिंपळाचं झाड, त्याच ठिकाणी एवढं मोठं झालं ते झाड. होय मोठं झालं. बरोबर आहे. बरं. मग त्यानंतर तुम्ही पाणी सुद्धा घातला म्हणताय तुम्ही झाडाला? पाणी घालत. हां. ते वाजतापासून पाणी घालत. बरं. ते दत्ताळेला घागरे अडकायचे आणि आणून पाणी झाडाच निघाले. कुठून आणायचं पाणी? ते पलीकडे हिरा आहे, 35 पायऱ्या चढून पाणी आणून घालायचं. बरं. झाडासनी प्यायला माणसासनी. बरं. पलीकडे वड्याच्या पलीकडे हिरा आहे, तिथलं पाणी आणून घालत झाडासनी. बरं बरं बरं. ते पाणी मग तुम्ही आणायला कशातनं पाणी तेवढ्या लांब आणत होता? ते मातीच्या घागरी होत्या. मातीच्या घागरी? मातीच्या. भरत कसं होता ते सांगा की. दोन्ही खांडाला 2 घागरे अडकायचे अशा पेंड्याला आणि घेऊन यायचं. ते भरत कसं होता ते सांगा. घागरे भरत कसा होता? तुम्ही ओंजळीनं भरत होता असं काय म्हणता ते सांगा. हिरीत जाऊन भरायचे 35 पायरी उचलून आणि ते तिथं अडकून आणायचे. गुडघ्यानं असं उचलायचे घागर. माणूस कोण उचलायचं नसं, गुडघ्यानं उचलायचे नाही, अडकायचे इथं. बरं बरं बरं. आणि ते घेऊन यायचे इकडे. मंदिरासाठी सुद्धा पाणी ते देत होता का तुम्ही? मंदिरात मी मामाला पाणी बी तिथं आणून देत होतो नाही तिथनं. हां हां हां. रात्री 3:30 वाजता जाऊ. साधारण समाधीनंतर किती वर्षी ही तुमची सेवा झाली? तरी 10-15-20 वर्षे सेवा केली मामांची. म्हणजे मंदिरात पाणी पिणी घालायला. हां हां हां. पाणी पिणी आणून देणे मी, पुजारी घालणार वेगळाच. आणून द्यायचं मी. पाणी म्हणा हे म्हणा सगळं आणून देणार मी. त्याच्याबरोबर आपण सोबत हे करायचं. हो त्यावेळेला ज्यावेळी तुम्ही झाड लावला
आता आम्ही बघतो एवढं मोठा पसारा वाढलाय. होय आता ह्या भक्तनिवास वगैरे झाले, एवढ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे झाल्या, सगळं झालं. मंदिर सुद्धा आता इतकं चांगलं बांधलंय. होय त्यावेळेला मंदिर कसं होतं हे बघता. साधं होतं. तीन रूम होत्या. हां दोन्हीकडे दोन आणि मध्ये समाधीचे तेवढे 3 रूमा होत्या. बरं. मंदिर बिंदिर काय नव्हतं तो. नंतर झाले. बरं 3च खोल्या होत्या. अशा दोन्हीकडे 2 आणि मधली मामांची समाधीची 1 खोली. 3 खोल्या होत्या बरं साध्या. बरं. त्या खोल्यांच्या आधी लोक सांगतात की तिथं असे एक खोप टाईप असं बांधलं होतं त्या खोल्यांच्या आधी. खोल्यांच्या आधी हां जागा हे शेतोळीच होती. हां मला सांगा, तुम्ही स्वतः समाधी बघितलाय, समाधी मामांचे झालेले, तुम्ही आदमापूरचेच आहे. आणि तुमचं पहिल्यांदा वय किती आहे सांगा आता. माझं वय तेव्हा ह्या मुलगी एवढं होतो मी. म्हणजे त्यावेळेला समाधीच्या वेळेला तुम्ही 15-16 वर्षाचे होता. 16 वर्ष. मग त्यावेळेला समाधी 15-16 वर्ष तुम्ही होता. तुम्हाला त्यावेळेला खरोखर कळत होतं सगळं. तर तुम्ही प्रत्यक्ष तो सोहळा बघितलाय समाधीचा. त्या समाधीच्या सोहळ्याची पूर्ण माहिती आम्हाला सांगा पहिल्यापासून शेवटपर्यंत कसं काय. समाधीचं म्हणजे पाणी ते आम्ही समाधीला घालत होतो. त्या पाणी आणायचे तिकडं. त्या आणलेलं पाणी ते देवाला घाल. नाही ते म्हणत नाही मी. समाधी ज्यावेळी झाली मामांची 1966ला, त्यावेळेस जे काय मिरवणूक वगैरे काढली होती, मिठ मुरगुडमधनं आणलं होतं, ते सगळं तुम्ही प्रत्यक्ष हे बघा आणि बघा मी काय म्हणतोय, सगळं तुम्ही ते प्रत्यक्षात बघितलंय. तुम्ही त्या घटनेचे काय एक प्रत्यक्षदर्शी आहात. तुम्ही स्वतः बघितलाय ते. त्या सोहळा कसा झाला, काय झाला ते वर्णन करा. ते गावात मरगुबाच्या मंदिराला त्यांनी ढे ठेवला. बरं. तिथे ढे ठेवला, बैलगाडीत घालून मिरवणूक काढून गावात आणून इथं मामासनी उगावता पुळा करून बसवले. 21 पोती मिठाची कापूर सगळं घालून ते संपूर्ण समाधी मुजवायचे नादाला हे केले त्यांनी. पूर्ण मामाला उगावता फळा करून बसवला समाधी आणि ते पॅक करून घेतले पूर्ण. त्यावेळी मिरवणूक वगैरे काढली होती. मिरवणुकीचा फोटो मी बघितला, माझ्याकडे तो फोटो आहे. त्या सोहळ्याचं वर्णन करा की तिथून इथंपर्यंत कसं आणलं, किंवा तुमच्या गावातनं त्यामध्ये कसा भाग घेतला, आदमापूर गावातल्या कोणी भाग घेतला, आदमापूर गावानं कसं ते अनुभवलं. त्यावेळेला मामा इथं आले होते मरगुबाईच्या मंदिरात, त्यावेळेला इथं निंगापुरातनं इथं आले होते, त्यावेळेला गावातलं वातावरण कसं होतं. गावातलं वातावरण म्हणजे मामा ते हेच करायचे नाही. मामाच्या संगतीला लोक होती इशकभर. ते मामाला काय मी हे मानायची नाही. बरं. मग ते तिकडे इकडे येतात, तिथनं समाधी घेतली त्यांनी. बरं. आणि इकडं आणताना खाली बैलगाडीवर मिरवणूक काढून जे असे जे बसले ते असेच. बरं. मेलेला माणूस कसं ताडते बिडते, डोळे बिळे सगळं उघडं, असं जे गाडीवर बसले ते असंच बैलगाडीतनं मिरवणूक काढली. बैलगाडीतनं मिरवणूक. हां बैलगाडी. अगदी बरोबर. हो वाहनं बिनं काय नव्हते. बैलगाडीत बसवून वर माच्या घालून त्याच्यावर मामाचं हे बसले खुर्चीवर. अगदी बरोबर. खुर्चीवर बसले ते अशी. तिथनं खाली आणून हे केले. पाऊस म्हणजे झिम 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 चालू होता तेव्हा. मामाने हे ठेवला तेव्हा. तुम्ही मग त्यावेळेला इथं आल्यानंतर हे तुम्ही तो सोहळा सुद्धा बघितला. इथं आल्यानंतर ज्या ठिकाणी मामांची समाधी झाली, त्या समाधीच्या वेळचं वातावरण तुम्ही सांगताय की पाऊस वगैरे पडत होता. होय पाऊस. बकरी त्यावेळेला होती निंगापूरला. हां लिंगापूर. ती बकरी इकडं कधी आली ते सांगा. बकरी ती आमच्या गावाला 2-3 महिने येतात नाही मध्ये दीपावळीला. दीपावळी आम्हाला ते म्हणत नाही मी. समाधी ज्यावेळी झाली ना त्यावेळेला बकरी कुठं होती, निंगापूरला होती. मामा तिथून इकडं आणले होते मामा. मग ती निंगापूरची बकरी इथं समाधी झाल्यानंतर इथं कधी आली, कुठल्या दिवशी आली? ते हे नाही आणतात नाही, पण ते लोक असतात ते सांगितलेलं माझी बकरी आदमापूरला आणून घाला म्हणले. मामाने सांगितलं. मग तेच ती बकरी तिथं निघाली ना त्यावेळेला समाधी झाल्यानंतर. इथं कधी कुठल्या दिवशी होती बकरी आणाय. हां मग ते इथं कुठल्या दिवशी येऊन पोचली तसं काय एवढं आठवत नाही. बरं. आठवत नाही केव्हा आली काय तेवढं. चालू होते मित्रांनो. श्री सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक 1 ते 18चे अहोरात्र सेवा करणारे सर्व कारभारी यांचे फोटो आहेत इथं. पालखी क्रमांक 1 पासून पालखी क्रमांक 18पर्यंत सगळ्या कारभाऱ्यांचे फोटो आहेत. भंडारा उत्सव यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागतोत्सुक बाळूमामा देवस्थान समिती व बाळूमामा सेवेकरी.
आदमापूर, ग्रामस्थ आदमापूर. आणि हे सगळे गावचे स्वयंसेवक आहेत. नमस्कार. आदमापूरमध्ये आपल्या कुटुंबातील सहज भेटत आपण ओळख करून घेऊया. नाव सांगा. आता आलो आम्ही नाव सांगा. बापू लोटे, विजापूर तालुका, जिल्हा बिजापूर. दुर्पता लवटे, विजापूर गाव आमचं. नाव सांग बाळा. हां मोठ्यानं सांग की. कसे वाटतात व्हिडिओ खूप आवडतात तुमचे, लय मस्त असतात व्हिडिओ. खूप आवडतात तुमचे व्हिडिओ. रोज तुमचे बघितल्याशिवाय समाधानच होत नाही व्हिडिओ सगळे बघितल्याशिवाय. असे म्हणजे नवीन नवीन बातमी मिळते आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला एकदम धन्यवाद वाटतं सगळ्यांना. आभार. बाळमामाच्या रावांचा. काळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया.